यूट्यूबवरती एक सबस्क्रायबर आहेत पूजा खटकी नावाच्या. त्यांची बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येते या रेसिपीसाठी, तर मी त्यांच्यासाठी ही रेसिपी बनवलेली आहे. तर आपण या रेसिपीमध्ये काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत किंवा ती आपण कशी बनवणार आहोत तर चला बघून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण वाटी साखर बारीक करून घेऊया. ज्या वाटीने आपण इथं माप घेतले ना तीच वाटी आपण पुढच्या वस्तूंना पण वापरणार आहे. साखर बारीक झाली. आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊया. लक्षात असू दे तीच वाटी मी पुढं पण वापरली. अर्धी वाटी परत आपण इथं मैदा घेतला आहे. अर्धी वाटी आपण जी बारीक साखर केलेली होती ती घेतली आहे. परत अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी नाही इथं मिल्क पावडर घेतली आहे आणि कोका पावडर अर्धी वाटी घेतली आहे. त्याचबरोबर आपण एक मोठा चमचा बेकिंग पावडर घेतली आहे आणि बेकिंग सोडा आहे तो अगदी थोडासा टाकायचा आहे, म्हणजे एक छोट्या चमच्याने मी अर्धा चमचा घातला आहे. तर आता हे सगळं मिश्रण आहे ना आपण चांगलं चाळून घेऊया. लक्षात असू द्या चाळणं खूप गरजेचं आहे. चाळल्यानंतर आपण जे मिश्रण याचं बनवतोय ना ते त्याच्यामध्ये गाठी वगैरे होणार नाही आहेत, त्यामुळे चाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही आपण गोड पदार्थ बनवायला लागलो ना की त्याचं मोजमाप ठेवायचं व्यवस्थित. जर मोजमाप व्यवस्थित असेल ना तर तो पदार्थ शक्यतो बिघडतच नाही. आता आपलं इथं पीठ सगळं चाळून झालेलं आहे. आता मी इथं साखरेचा वापर केलेला आहे, तर साखरेऐवजी तुम्ही ना पिकलेलं जास्त केळ असतं आणि खजूर या दोन्हीचा एकत्र वापर केला तरी चालेल. मग तुम्ही साखर स्किप करू शकता. पीठ चाळून झाले. आता त्याच भांड्यामध्ये आपण परत काढून घेऊया. आणि अजून एक म्हणजे मी इथं 2 पिठांचा वापर केला आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा. तुमच्याकडे फक्त गव्हाचं पीठ असेल तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा तुम्हाला फक्त मैदा वापरायचा असेल तर मैदा वापरू शकता. आणि अजून एक म्हणजे त्यात मी कोको पावडर वापरले. असेल तुमच्याकडे टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल किंवा एखाद्या बिस्किटाचा चुरा करून टाकला तरी ते सुद्धा चालेल. आता आपण पिठं सगळी साईडला काढून घेतलेत. त्यामध्ये एक मोठा चमचा मध घातला आहे, 1 चमचा इथं इसेन्स घातला आहे आणि 1 कप मी दूध घेतलं इथं वापरायला. तर आता आपण बघूयात दूध पण आपल्याला किती लागणार आहे. तर थोडंसं करून आपण दूध त्यामध्ये टाकायचं आणि मग मिक्स करत राहायचे, म्हणजे गाठी होण्याचं प्रमाण थोडंसं कमी राहतं. पण इथं दुधाचं काही मोजमाप नाही बरं का, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं तुम्ही वापरू शकताय. पण मी जेवढं कप घेतलं होतं ना तेवढं सगळं दूध माझं संपलंय आणि तेवढं परफेक्ट झालंय. मग इथं आपल्याला कसं हे मिश्रण आहे ना ते मीडियममध्ये पाहिजे, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको आहे, अशा प्रकारे बघा. त्यामुळं आपल्याला लागेल तेवढं आपण दूध इथं वापरू शकतो. आता मी तुम्हाला थोडंसं पळीनं पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर एकदा पळीने बघून घ्या. हे बघा असं मिश्रण हवं आहे. तर आता मी इथं गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढं तूप घातले. ते तूप सगळं आपण पुसून घेऊया. इथं तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालतंय. आता हे मिश्रण आहे ना त्याचंसुद्धा मोजमाप ठेवा बरं का. मी छोटी पळी घेतली आणि त्याच्याच मापाने इथं मी पॅनकेक तयार करते. एकदम परफेक्ट मोजमाप आहे आणि एकसारखे सगळे बनतील, लहान मोठा होणार नाही. झाकून ठेवे 1-2 मिनटासाठी. 2 मिनटंसुद्धा झाकायची गरजच नाही, अगदी 1 मिनटं झाकलं तरीसुद्धा चालते, कारण हे अगदी परफेक्ट सारण बनलं आहे ना त्यामुळं व्यवस्थित पॅनकेक तयार होत आहेत. लगेच पलटी करूया. आता पलटीसुद्धा व्यवस्थित झालं बघा आणि खाली अजिबात चिपकलं नाही. आपलं जर मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं असेल ना तर असे गोड पदार्थ बिलकुल बिघडत नाहीत. त्यामुळं कुठल्याही गोड पदार्थ कधीही बनवताना ना मोजमाप व्यवस्थित ठेवायचं. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेलं आहे. अशाच प्रकारे त्याच पळीने आपण सगळे पॅनकेक तयार करूया, म्हणजे सगळे एकसारखे येतील, कुठलाही लहान मोठा होणार नाही. झाकण ठेवलं ना अगदी 1 मिनिटभरातच हा तयार होतोय बघा. लगेचच उचलला पण जातोय. उचलताना सुद्धा जास्त मेहनतीची गरज लागत नाही. हे बघा मस्त अशा प्रकारे हे पॅनकेक तयार झालेले आहेत. तर बाकीचे सगळे पण असेच आपण तयार करून घेऊ, कारण हे पॅनकेक तयार करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. अगदी 0 मिनिटामध्ये सगळे फटाफट बनवून तयार होतात. साईडला आपण लगेच डेकोरेशन पण करून घेऊया. आणि कलरसुद्धा किती सुंदर दिसतोय बघा. आता बघून असं कोरडंच खाऊ वाटतं, इतकं छान झालेलं आहे. पण हे चॉकलेट सिरप आहे, हे मी बाजारातून आणलेलं आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात गेला तर तुम्हाला चॉकलेट सिरप सहज मिळून जाईल. हे आपण पॅनकेकवरती लावून घेऊया अशा प्रकारे. मात्र इथं काही मोजमाप नाही बरं का, जेवढं तुम्हाला लावायचं तेवढं लावा, म्हणजे खायला छान लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथं जर चॉकलेट सिरप तुम्हाला नको असेल तर तुम्ही एखादा चॉकलेट असेल तुमच्याकडे तर ते मेल्ट करून लावलं तरीसुद्धा चालतं या केकवरती. आता वरून दुसरा केक आपण लावून घेऊया. तर हे किती सुंदर दिसतंय बघा.
तर अशा प्रकारे बाकीचे सगळे पॅनकेक पण आपण असेच तयार करून घेऊया. आणि आता इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली, ती म्हणजे आपण इथे चॉकलेट सिरप वापरणार होतो ना, म्हणून मी सुरुवातीला साखरेचं प्रमाण जेमतेमच ठेवलं बरं का, म्हणजे जास्त गोड व्हायला नको. तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर सुरुवातीचं साखरेचं प्रमाण आहे ते अगदी थोडंसंच ठेवा. सगळे आता आपले इथं पॅनकेक तयार झालेले आहेत. आता आपण एक कापून पण बघूया. हे बघा, कापताना सुद्धा अगदी सरळ रेष आले, कुठेही म्हणजे चिरला नाही, तुटला नाही, काही झालं नाही आणि एकदम स्पॉन्जी झालेत. हे बघा, मऊसूत, अगदी हाताने दाबताच लगे दबले जात आहेत. तर अशा प्रकारे आपले सगळे पॅनकेक इथं बनवून तयार आहेत. ज्याप्रमाणे मी मोजमाप दिलेलं आहे तुम्हाला सगळ्या वस्तूंचं, ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे पॅनकेकसुद्धा अजिबात बिघडणार नाहीत. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत आपण एका चांगल्या आणि नवीन रेसिपीमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.